जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्यांचंही देहू नगरीमध्ये आगमन झालं। मुसळधार पावसामुळे देहू नगरीमध्ये वारकऱ्यांची संख्या कमी होती, मात्र पावसाचा जोर ओसरल्यामुळे काही मानाच्या दिंड्या देहूत आल्या। अवघी देहू नगरी विठू माऊलीच्या आणि तुकोबांच्या गजरात न्हाऊन निघाली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी प्रस्थान सोहळा देहू नगरीमध्ये हा पालखी प्रस्थान सोहळा पार पडत असताना कालपासून मुसळधार पाऊस या देहू नगरीमध्ये होता। त्यामुळे सर्वांना जे आहे ते संस्थांकडून ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। मात्र सकाळपासून जो आहे तो काहीसा पाऊस ओसरल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता महाराष्ट्रभरातून दिंड्या देहू नगरीमध्ये दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय। विठूनामाचा हरिनामाचा गजर करत हे सर्व वारकरी जे आहेत या दिंड्या ज्या आहेत त्या आता देहू नगरीमध्ये येऊ लागलेल्या आहेत। अचानक मध्येच पावसाच्या सरी देखील येत आहेत आणि त्यामुळेच आपण जर पाहायला गेलं तर या वारकऱ्यांच्या आनंदाला देखील उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। वरुण राजाची कृपा झाल्याची भावना या वारकऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की वारकऱ्यांमध्ये एकच आनंदाचा उत्साहाचा असं वातावरण जे आहे ते या देहू नगरीमध्ये आहे। प्रत्येकाच्या ओठी विठूनामाचा गजर पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन विकी कांबळेसह चैत्राली राजापूरकर।